भीमाबाई या बाजूला बघूया. ध्यानात ठेवा, जर माझ्या घरच्यांना जर काय झालं ना, जर असं खर्चटलं तरी ना, मी तुम्हा समजांचा जीव घेईन. आधी स्वतःचाच जीव वाचव, मग कुळाला वाचव तुझ्या. नाही सोडणार. पुरंजन काका, आवाज तर पुरंजनचाच होता आणि आवाज इथनं झाला होता. पण इथे तर कोणी बी नाही. आजूबाजूला बी कोणी दिसना झालंय. विचारायचं कोणाला? काय या लोकांनी मिळून काकाला? नाही नाही, आई बी काय बोलतोस तू? एक काम करूया, सगळ्यांनी एकेका जागी जाऊन त्याला शोधूया. पुरंजन भाऊजी, काका, चेतन, हे शुभ काम तूच कर की. जा. तुला अजिबात लाज नाही वाटत की अशा प्रकारे ओरडून ओरडून तू या निसर्गाची शांती प्रदूषित करत आहेस ते?
हा तुझा जन्मच या निसर्गाची शांती भंग करण्यासाठीच झाला आहे का? पुरंजन काका कुठे गावानं झाले. बहुतेक त्यांना कुणीतरी घेऊन गेलं आहे. त्यांनाच हुडकतोय. बुद्धीने तर खूप कुशाग्र आहेस. शक्यतेचे पुरावे नाहीयेत, त्यामुळे बहुतेक या शब्दांचा वापर करतोय. योग्य आहे. हळूहळू पावलं टाकतोयस का? पुरंजन काका, पुरंजन काका. जा जा, परंतु जपून जा, सावध रहा. नाहीतर ते लोक तुझ्या त्या पुरंजनला उचलून घेऊन गेलेत ना, ते लोक कदाचित तुला देखील उचलून घेऊन जातील. क्षमा करा देवा, क्षमा करा. या मूर्ख मुलाने तुम्ही बनवलेल्या शांत, अप्रतिम, मनमोहक दिवसाला आपल्या कर्कश आवाजाने दूषित केला आहे. क्षमा करा देवा, क्षमा करा, क्षमा करा देवा. आज गेलो तर अशुद्ध होऊ आपण. एक काम करूया, या घराला बाहेरूनच जाळूया. नाही, समध्या कुळाला एकत्र जायचंय. आज जाऊनच जाऊया आणि मग नंतर पंडितीकडनं शुद्धीकरण करून घेऊ. चला चला चला. बरं झालं या म्हाताऱ्या आजीला आणि मामाला भेटायला आलीस. आता आलीस तर राहा काही दिवस. म्हातारी कोण? तू वय? अगं माझ्या आजीपेक्षा चपळ कोणी असूच शकत नाही, जी या वयात पण समद काम एकली सांभाळतीये. आणि वय, आता मी आलीये ना, मग काही दिवस आता तुमच्या सोबतच राहीन. सांगून आलीये माझ्या आईला, म्हणजे तुझ्या पोरीला. कळलं? आता हायस ना खुश? वय ग माझ्या पोरी. आजी, अं? मामा कुठे राहिला? अजून पातेरी यायला हवा होता ना. हा, यायला तर पाहिजे होता, माहिती नाही कुठं राहिला. समजा सामान खाली करा. अरे काय करताय साहेब? अरे सोड, समजांना मारून टाक. ए, चुप. पुरंजन काका, पुरंजन काका. काका, हा काका, पुरंजन काका गावले काय? नाही नाही, पण नुकतंच कळलं या की त्या लोकांनी पुरंजनच्या घराला आग लावली. चला लवकर चला. अगं हे थांब. कुठे चालली आहेस तू? ते हा? ते सोडा मला, सोडा सोडा. एकदम शांत. शेठजी, ही पुरंजनची भाची आहे. पुरंजनच्या समध्या घराला आग लावली आहे. फक्त ही निसटून पळाली आहे. नाही नाही, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. सोडा. गप म्हणलं ना. हिला बीच्या आजी संग चल त्या घरात सोडूया. हिच्या मामाची शिक्षा हिला मिळाल्यावर कदाचित पुढच्या जन्मी तरी ही आपल्या जातीची लायकी समजू शकल. सोडा मला, सोडा. सोडा तिला. पर महाराज, सोडा त्या मुलीला.
महाराज, हो महाराज, माझ्या आजीला वाचवा महाराज. या लोकांनी माझ्या मामाच्या घरला आग लावली आहे. माझी आजी जळून मरून जाईल महाराज. वाचवा तिला, मदत करा महाराज. महाराज, ही पुरंजनच्या बहिणीची पोरगी आहे. तोच पुरंजन त्यानं. राग आणि मत्सर माणसांची बुद्धी भ्रष्ट करतो. पुरंजन एक अस्पृश्य व्यक्ती आहे. तो काय आहे, त्याने काय केलं, का केलं, या सर्वांना अनुसरून तुमची प्रतिक्रिया येणे हे खूप चुकीचं आहे. कारण तुम्ही एक स्पृश्य जातीचे आहात आणि म्हणूनच समजूतदार सुद्धा आहात आणि परिपक्व सुद्धा. जा, तुझ्या घरी जा. पण महाराज, माझी आजी. इथे प्रत्येकाचा अंत त्या विधात्याने लिहिलेला असतो. कोणीही मारणारा नसतो, कोणी वाचवणारा देखील नसतो. आपण सर्व फक्त त्याचे साधन आहोत. आणि ही लोक तुझ्या आजीला मारण्याचे साधन बनू इच्छितात. तेव्हा तू जाऊन तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न कर. जा, तुझ्या घरी जा आणि तुझ्या आजीचा जीव वाचव. हीच त्याची इच्छा आहे. महाराज, एक गोष्ट समजली नाही मला. तुम्ही तिला जाऊ का दिलं? काय बी नाही होणार तुम्हाला. काय बी नाही होणार. काकी, 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 काय झालं? लेकीला लय भांडलंय. चला तिला वैद्यकाकडे घेऊन जाऊया. चला. चला चला चला. बाजू, पुरंजन कुठे? पुरंजन कुठे आहे? पुरंजन मामा, मला नाही ठाव पुरंजन मामा कुठं आहे. पण ते लोक, एवढे लोक होते की व्यवस्थित सांग बाळा, ती व्यवस्थित सांग. समधी लोक आत आली आणि त्याने आग लावायला सुरुवात केली. मी कशी तरी तिथून पळून गेली. हिला माझी आपल्या घरला आजी. मला जाऊ द्या. आजीला काय मला जाऊ द्या. काय बी होणार नाही. मी म्हटलं ना तुला, काय बी नाही होणार. काय बी आजी, नाही होणार आजी. गं, काय बी नाही होणार. शांत हो. प्रत्येक पापाची शिक्षा त्वरित नाही देता येत. योग्य वेळ आल्यावर योग्य शिक्षा दिल्यानेच लोकांच्या मनात योग्य प्रमाणात भीती उत्पन्न होते. मी त्या मुलीला जाऊ दिलं, परंतु तिला देखील शिक्षा नक्कीच मिळेल. पर महाराज,
ही योग्य वेळ येणार केव्हा केव्हा त्या मुलीला शिक्षा मिळेल. येणार, वेळ येणार, योग्य वेळ येणार. परंतु तोपर्यंत त्या मुलीवर तुमची बारीक नजर ठेवा. जशी तुमची इच्छा महाराज. चल घरी चल. मामी मामी मला खूप भीती वाटते. ती लोक कुठून तरी आलं तर. ताई आम्ही आहोत ना, तू घाबरू नको, कुणाला बी घाबरू नको. वय, कारण घाबरणाऱ्याला ते लोक जास्त घाबरवतात आणि जे नाही घाबरत ना त्यांना ते स्वतः पण घाबरतात. वय ना भीम. चल वय. चला चल चल. आज चला. ये आत ये, घाबरू नका हं? ये ये इथं ये. बस बाळा, घाबरू नका हं? मामी आता काय बी नाही होणार हं? आता आपण आपल्या घरी आलो ना. काय बी नाही होणार. मी आहे ना, परत येईन हा. म्या रडू नको. पुरंजन आई, पुरंजन भाऊजींची भाची आहे बेला. ती कालच आपल्या मामाच्या घरला राहायला आली होती. ताई ताईच्या लोकांनी पुरंजन भाऊजींच्या घराला आग लावली, जाळून टाकलं घर. त्यांच्या आईला बी लय भाजलंय. हे गेल्यात त्याच ती वैद्याकडे घेऊन. पण पुरंजन भाऊजींचा अजून कुठं पत्ताच नाही लागला. म्हणून पोरीला इकडे घेऊन आली. बरं केलंस. या लोकांचं कवाच भलं नाही होणार. दिनदुबळ्यांना त्रास दिला. घाबरू नका बाळा, समजा ठीक होईल. काय नाही होणार. ये बाळ, घाबरू नकस. आपल्या घरी आलीस ना, काय नाही होणार तुला. काय नाही होणार. आत्या, या लोकांच्या मनात जरा बी दया नाही. दया नावाची गोष्ट असती तर हे झालंच नसतं जे घडतंय. देवानं आपल्याला रंग रूप कान नाक समद दिलंय. आपल्याला बी माणूस बनवलंय. पण ही लोक आपल्याला माणूस का समजत नाही. ह्याचं उत्तर तर कुणाजवळच नाही ताई. काय नाही होणार तुला, काय नाही होणार बाबा. पाणी पी. घे घे पाणी. घे बाळा. शाबास. आता आराम कर हा. झोप मी हाय नवा. ये ये पड ये, जरा. झोप झोप. शाबास. ये. आराम कर. ये बाळ. सावकाश. हा. पण आजी कशी असेल आणि पुरंजन मामा तो कुठे असेल. समद नीट होईल. समद नीट होईल. वय ताई, तुझ्या आजीला बी बरं वाटेल आणि पुरंजन काका बी गावतील. फक्त तू काळजी नका करू. हे लोक भीती दावायचा व्यापार करतात आणि माणूस त्या भीतीलाच घाबरतो. जर माणसानं आपल्या मनातली भीती काढून टाकली तर कुणी त्याचं काय बी वाकडं करू शकत नाही. पण ही लोक लय लबाड आहेत.
यासनी ठाव आहे का माणूस कवच त्याच्या भीतीतनं बाहेर येणार नाही आणि त्यांचं दुकान कवच बंद नाही होणार. त्यामुळे सदान कदा घाबरवायचाच विचार करत असतात. समजा नीट होईल. शांत राहा तू.